सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीसाठी आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी मतभेद होऊ शकतात. भूतकाळातील गोष्टींचं निरीक्षण करून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न तुम्ही कराल. नफा मिळवण्यासाठी तुम्ही जोखीम उचलू नका. कठीण कामामध्ये नक्कीच तुम्हाला फायदा होईल. पैशांची आवक ही समाधानकारक असेल. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाची कमतरता राहील. संयम ठेवणं हे अधिक महत्त्वाचं आहे. कौटुंबिक सदस्यामुळे तुमचा प्रवास होऊ शकतो. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या स्वभावामध्ये सुखाची इच्छा प्रबळ होईल. अशभ्य भाषेचा वापर मात्र तुम्हाला कटाक्षाने टाळावा लागेल. सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुमचा अपमान होऊ शकतो. कार्यक्षेत्रातून अचानक तुम्हाला लाभ होईल. कामातून तुम्हाला पैसे मिळू शकतात. सहकाऱ्यांशी नम्रपणे वागा, अन्यथा तुम्ही अडचणीमध्ये सापडाल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं मन हे रागानं आणि उद्वेषानं भरलेलं राहील. दिनचर्येची गती मंदावेल. कामामध्ये उशीर झाल्यानं इतर कामं विस्कळतील. कार्यक्षेत्रामध्ये निष्काळजी राहू नका. कामामध्ये तुम्हाला विलंब होऊ शकतो. तुम्हाला निराशेचा सामना आज करावा लागेल. चुकीच्या मार्गदर्शनामुळे तुमचं नुकसान होईल. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही शांतता अनुभवाल. आरोग्यामुळे तुम्हाला थोडा कमकुवतपणा येईल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज बुद्धिमत्ता आणि विवेकामध्ये तुम्हाला भानावरती ठेवून नियंत्रण करावं लागेल. मुलांमध्ये घरामध्ये काही समस्या या निर्माण होऊ शकतात. मुलांचं अनपेक्षित वर्तन हे तुम्हाला थोडं त्रासदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षम वागणूक आणि निर्णय घेण्याची क्षमता मात्र लोकांना आवडेल. शत्रूंची मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल. आर्थिक लाभ तुम्हाला होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच तुमच्या शत्रूंमध्ये वाढ होणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज दुपारनंतरचा वेळ हा तुमचा धावपळीमध्ये जाईल, परंतु तुमच्यासाठी तो फायदेशीर ठरेल. निष्काळजीपणा आणि व्यावहारिकतेपणामुळे पुरेपूर तुम्हाला लाभ तुम्ही त्याचा घेऊ शकणार नाही. नोकरीच्या ठिकाणी काही लोक तुमच्या उदारतेचा फायदा घेतील. अधिकारी तुमच्यावरती अनावश्यक भार टाकतील. महत्त्वाच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज भूतकाळातील निराशा आणि अपयशामुळे तुम्ही काही गोष्टींपासून दूर जाल. दिवसाची सुरुवात शांततेनं होईल. विविध प्रकारच्या समस्यांमध्ये तुम्ही अडकाल. कामाच्या ठिकाणी जुन्या संपर्कातून नवीन दिशा मिळेल. व्यापारी वर्गाला अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही सावध राहा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज दिवसाच्या सुरुवातीच्या काळामध्ये तुमचं कामामध्ये मन लागणार नाही. कामामध्ये आळसपणा वाढेल. कामाच्या ठिकाणी विलंब झाल्यानं वेळेत परिस्थिती तुम्ही हाताळाल. ओळखीच्या व्यक्तीकडनं आर्थिक मदतीची तुम्हाला आवश्यकता असेल. स्वतःच्या परिस्थितीमुळे इतरांकडनं तुम्हाला मदत मिळेल. कौटुंबिक वातावरण हे सामान्य राहील. आईच्या बाजूनं काही वाद होऊ शकतात. भावाशी तुम्ही कुठल्याही प्रकारचा वाद घालू नका. घरी प्रवासाची योजना बनू शकते. आज नशीब
83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपडामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या स्वभावामध्ये स्वार्थाची भावना वाढीस लागेल. काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही कुटुंबातील सदस्यांची मदत घ्याल. भावनिक स्वभावामुळे तुम्हाला तुमचं काम लवकर करावं लागेल. कामाच्या ठिकाणी नशिबाची तुम्हाला साथ मिळेल. पैशांची आवक थोडी कमी होईल. कोणत्याही सरकारी गोंधळामुळे तुम्ही बचत करू शकणार नाही. कुटुंबातील प्रतिकूल वागणुकीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. तुमच्या मूळ उद्दिष्टापासून विचलितही होऊ नका. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला विरोध हा सहन करावा लागेल. दुपारपर्यंत तुम्ही कामामध्ये व्यस्त राहाल. मोठ्यांच्या मदतीनं तुम्ही योजनांना दिशा देऊ शकाल. पैशाची आवक मात्र थोडी कमी होईल. अचानक कुणाकडनंही तुम्हाला कर्ज घ्यावं लागू शकतं. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कालच्या तुलनेमध्ये विपरीत परिणाम पाहायला मिळतील. चांगल्या आचरणामुळे मान सन्मान वाढेल. बुद्धिमत्ता आणि विवेकबुद्धी कामाच्या ठिकाणी क्षम होईल. अधिकारी तुमच्यावरती खुश होतील. सहकाऱ्यांमध्ये मत्सराची भावना मात्र निर्माण होईल. पैसे कोणत्या ना कोणत्या कामावरती खर्च केले जातील. भविष्यासाठी बचत करण्यास तुम्ही आज सक्षम नसाल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. कोणतंही काम करण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला आर्थिक अडचणी येतील. पैशांची व्यवस्था अडथळे निर्माण करू शकते. कामाच्या ठिकाणी प्रतिस्पर्ध्यांचं वर्चस्व राहील. आजचे आर्थिक लाभ पुढे ढकलले जातील. नवीन कामामध्ये गुंतवणूक करणं टाळा, अन्यथा पश्चाताप करावा लागेल. वैवाहिक जीवनामध्ये भांडणं होतील. प्रवास करताना काळजी घ्या. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आरामदायी राहील. तब्येतीमध्ये तुमच्या सुधारणा होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा. वडिलोपार्जित कारणांमुळे कुटुंबामध्ये मतभेद होतील. परिस्थिती आपोआप सुधारेल. व्यवसायाशी संबंधित काम पूर्ण न केल्यास नुकसान होईल. जोडीदाराकडनं आर्थिक मदत तुम्हाला घ्यावी लागेल. तुम्हाला आज पोटाचे विकार उद्भवतील. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.